पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झाले आहेत। मंडळाच्या वतीने यंदा दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय ही सजावट करण्यात आली आहे। यामध्ये महादेवाची भव्य पिंड व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण आहे। मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा 131वे वर्ष आहे। गणरायांची प्राणप्रतिष्ठापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभ हस्ते झाली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, देवीदास बहिरट, जयंत किराड, मधुकर सनस, ॲडव्होकेट प्रताप परदेशी, सूरज थोरात, विकी खन्ना उपस्थित होते। मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवालयात 16 हत्ती, 60 लहान मोठ्या आकाराच्या घंटा, 15 मोठे त्रिशूळ, मंडपाच्या मध्यभागी 10 फुटाचा नंदी, महादेव व पार्वतीचे भव्य चित्र लक्ष वेधून घेत आहेत। कला दिग्दर्शक विशाल ताजनेकर व त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 कुशल कारागिरांनी 1 महिन्यापासून काम करून भव्य शिवालय साकारले आहे। अण्णा थोरात म्हणाले, ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित असते त्याला शिवालय असे म्हटले जाते। मंडळाच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या शिवालयात आल्यावर दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन मंदिरात आल्याचा अनुभव भाविकांना होणार आहे। अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले आहे। भव्य शंकराची पिंड आणि त्यावरील जलाभिषेक विशेष आकर्षण आहे। 14 नोव्हेंबर 1894 या गणपतीची स्थापना झाली। यंदाचं हे 131वे वर्ष आहे। गेले 131 वर्ष गणेशोत्सव अत्यंत व्यवस्थित आणि धार्मिक पद्धतीने करण्यात येतो। 1894 साली मंडळाचे संस्थापक नाथुराम डोंगरे यांनी या गणपतीची स्थापना केली। त्यांना मूल बाळ होत नव्हतं म्हणून तुळजाभवानीच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती आहे। ते स्वतः तुळजाभवानीचे निस्सीम भक्त असल्यामुळं त्या शारदा गजाननाच्या मूर्तीला ते नवस बोलले आणि त्यांनी सांगितलं की मला मूलबाळ होऊ दे, अशीच मूर्ती मी पुण्यामध्ये बनवीन। त्यानंतर सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडे लेले नावाचे आर्टिस्ट होते, त्या कलाकाराकडून ही मूर्ती बनवण्यात आली। त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती म्हणून ही प्रसिद्ध आहे। शारदेसह गजानन असलेली ही एकमेव मूर्ती आहे। भारतामध्ये अशी मूर्ती कुठेही नाही आहे। हा मंडळाचा साधारण इतिहास आहे। सामाजिक कार्य, धार्मिक कार्य हे खूप गेले 130 वर्ष मंडळाच्या वतीने राबवण्यात येतं। मंडळाचं 19 नोव्हेंबर साधारण 1974ला झुणका भाकर केंद्र चालू झालं। 50 पैशामध्ये गोरगरिबांना झुणका भाकर कशी देता येईल याची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली। तसेच मंडळाची एक पुस्तक पतपेढी होती। त्या पुस्तक पतपेढीच्या मदतीने हजारो मुलांनी या पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। त्यातले काही IAS झाले, काही IPS झाले, वेगवेगळ्या हुद्द्यावरती लोक काम करत आहेत आणि ते अजूनही मंडळाला भेट देतात आणि आवर्जून सांगतात की आम्ही या पुस्तक पतपेढीमधून शिकलेलो आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे। यंदाच्या वर्षी आपण पाषाणामध्ये कोरलेलं शिवालय म्हणजे शंकराचं मंदिर हा काल्पनिक देखावा सादर केला आहे। त्याच्यामध्ये शंकराचे पिंड आहे, हत्ती आहेत, नंदी आहे, त्रिशूळ आहे, अशा विविध गोष्टी शंकराच्या ज्या आहेत त्या इथं साकारण्यात आलेल्या आहेत। शंकराच्या पिंडीवरती सतत अभिषेक होत राहणार आहे, पाण्याचा अभिषेक होणार आहे आणि तो गणपतीच्या मागेसुद्धा म्हणजे गणपतीच्या मूर्तीच्या मागेसुद्धा पाण्याची अशी धार दिसणार आहे एका लाईनीमध्ये। अशा प्रकारचा देखावा यंदाच्या वर्षी सादर करण्यात आला आहे। 10 दिवस आपण सकाळी 6 ते 8 आपण अभिषेक करतो गणपतीचा। 8 ते 12 यज्ञ असतो, गणेश याग असतो। त्यानंतर 2 ते 6 पुन्हा गणेश याग असतो। असे आपण 18 गणेश याग दरवर्षी मंडपामध्ये करत असतो। संपूर्ण धार्मिक पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो। धन्यवाद।